ॐ त्वमेव साक्षात् श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। ॐ तमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। जय श्री माता जी। दोनों हाथ माँ के सामने, हृदय में श्री माता जी के श्री चरण कमलों को देखते हुए, श्री माता जी हम सबको क्षमा कर दीजिए, हम सभी अज्ञानी हैं। श्री माता जी कृपा करके हमारे इस हृदय को और स्वच्छ कीजिए ताकि आप यहाँ आ सकें। माँ के श्री चरण कमलों को सेंटर हृदय में देखते रहेंगे। श्री माता जी कृपा करके हमें सभी प्रकार के भयों से मुक्त कीजिए। श्रद्धारूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः।
धीरे धीरे अपने संपूर्ण चित्त को दोनों हाथों पे बारी बारी 10 अंगुलियों को देखेंगे। शिव माता जी, कृपा करके हमारे दोनों हाथों में आइए। धीरे धीरे अपने संपूर्ण चित्त को राइट मूलाधार, शिव माता जी, कृपा करके हमें बुद्धि और विवेक दीजिए ताकि हम स्वयं को सुधार सकें। राइट मूलाधार पे, शिव माता जी, आप निश्चित ही राक्षस हंत्री हैं। हमारे अंदर के समस्त राक्षसी प्रवृत्तियों को नष्ट कर दीजिए। संपूर्ण चित्त राइट मूलाधार, शिव माता जी, जो श्री गणेश जी का भक्ति समर्पण वही हमें भी प्रदान कीजिए। शिव माता जी, हमारे दाहिने मूलाधार में श्री महाकार्तिकीय शक्ति जागृत कर दीजिए। धीरे धीरे अपने संपूर्ण चित्त को राइट स्वादिष्ठान, राइट नाभि, राइट हृदय, राइट विशुद्धि, राइट आज्ञा, सहस्त्रार, शिव माता जी, आपकी अमृत वाणी को हम सहस्त्रार से सुन सके ऐसी कृपा कर दीजिए। श्री निर्विचारिता मंत्र, ओम त्वमेव साक्षात् श्री निर्विचारिता साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार। पूर्वी सुद्धा अनेक वेळा मी सत्याबद्दल आपल्याला सांगितलं होतं, सत्य काय आणि सत्य जाणायचं कसं, सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल आपल्याला बरंच मी समजावून सांगितलं होतं आधी या पुण्यात, या पुण्यपट्टणममध्ये। पण आपण का सत्य शोधतो ते बघितलं पाहिजे। आज या कलियुगात अनेक तऱ्हेचे असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो, त्याला समजत नाही की हे सर्व काय चाललंय। आणि हे कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते, त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो, घाबरून जातो। त्याला समजत नाही की काय सत्य काय आहे, मी कुठे चाललो, हे जग कुठे चाललं, अशा अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात। हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे,
पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कळीच्या महिमाची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कळीने केला. आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. तर त्याने सांगितलं मी तुझा सर्व नाश करून टाकतो, म्हणजे कुणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको. तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ, माझं आधी तू महात्म्य आहे, ते ऐकल्यावर जर तुला मला मारायचं असलं तर मारून टाक. तर त्याने सांगितलं तुझं काय महत्व आहे, काय महत्व आहे तुझं. तर त्याने सांगितलं माझं हे महत्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल, म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील, हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं आयुष्य कशाला इथे आलं आहे, त्याच्यात पुढे काय आम्हाला करायचं आहे. आणि ह्या शोधात जे आज गिरीकंदरामध्ये परमेश्वराला शोधत फिरतायत किंवा सत्य शोधत फिरतायत किंवा परम शोधत फिरतायत, त्यांना सहजच हा लाभ मिळेल, ह्याची प्रचिती मिळेल. आणि प्रचिती मिळणं हीच खरी ओळख आहे. प्रचितीशिवाय कोणत्याही गोष्टीवर भाळून जाणं ते काही बरोबर नाही. तर मी महाराष्ट्रात जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं माताजी इथे पायलीचे 50 गुरु आहेत. पायली म्हणजे आपल्याला माहीतच असेल एक माप असतं, तर एक माप तुम्ही दिलं तर 50 गुरु तुम्हाला मिळतील. अरे बापरे, आता कसं काय होणार. आणि लोकांना काय आमचे हे गुरु, आमचे हे ते गुरु. अहो त्यांनी काही लाभ झाला का तुम्हाला, त्यांची काय प्रचिती आली का, त्यांनी काही तुम्हाला दान दिलं का, किंवा का तुम्ही त्यांच्या मागे धावता. नाही, लिहिलेलं आहे असं की गुरु हा शोधलाच पाहिजे. अहो शोधला पाहिजे, पण जो समोर येऊन उभा राहिला त्याला तुम्ही गुरु कसे म्हणता. आणि असे अनेक गुरु या पुण्यात तर फारच जास्त ओकाळले होते, याबद्दल काही शंका नाही. आणि मी आल्यावर ते सगळे माझ्यावर उसळून पडले तर त्याचं काही मला वाईट वाटलं नाही, कारण माहितीच होतं मला ते पालीचे 50 आहेत. पण पुढे जाऊन लक्षात आलं माझ्या, इथे लोकांना फारच जास्त कष्ट आहे, फार त्रास, अनेक तऱ्हेचे त्रास आहेत, अनेक तऱ्हेच्या बाधा आहेत आणि अनेक तऱ्हेने ते गांजलेले आहेत. तेव्हा ह्या लोकांना जर सत्य मिळालं तर हे नंतर सहयोगात उतरतील आणि सहयोगाचा आनंद घेतील. ह्या सागरात उतरल्यावर मग त्यांना कळेल की आनंद काय असतो. तेव्हा कसे करून जसे जमेल तसं हळूहळू प्रचार सुरू केला सहयोगाचा. आज बघते इतकी आपण मंडळी इथे आहात, मला फार आनंद वाटतोय बघून. आणि मी काल आले तर जे आपलं आगमन तिथे झालं होतं एअरपोर्टला, आणि ज्या उत्साहाने आपण मला अभिनंदन केलं, माझे डोळे भरून आले. कारण माझ्या कार्याला एवढी चालना मिळेल माझ्या आयुष्यातच असं मला वाटतं. तेव्हा हे झालं, हे तुमची कृपा म्हटलं पाहिजे, तेव्हा पुणेवाल्यांची कृपा म्हटली पाहिजे, आणि त्यांच्या कृपेतच हे सगळं घटित झालेलं आहे. आता सांगायचं म्हणजे की ह्याच्यात कसल्या कसल्या भ्रांती येतात त्या लक्षात घेतल्या. पहिली तर भ्रांती अशी येते की पैसा म्हणजे सर्व काही, पैसा मिळवला म्हणजे झाला, त्याच्या पुढे आणखीन काही नाही. पैसा किंवा आपण म्हणू भौतिकवाद हा कलीचाच अवतार आहे. भौतिकवाद आला म्हणजे पैशासाठी वाटेल ते करा, कोणाचे गळे कापा, नाही तर जे सुचेल ते करा, पैसे मिळाले म्हणजे झालं. हा जो पैसा आहे तो जो आपल्या मानगुटीवर बसलेला आहे हा म्हणजे सर्व गुरूंच्या पेक्षा एक पत्तर. तेव्हा हा पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते धंदे करा, वाटेल तसे वागा, त्याच्यात काही हरकत नाही, कारण पैसा पाहिजे. एवढं पैसा पैसा करून आज मी बघते की पुण्याला एकही फ्लॅट विकत नाही. लोकांजवळ पैसेच नाहीत म्हणे फ्लॅट विकत घ्यायला, म्हणजे गेले तरी कुठे पैसे सगळे.
पैसा पैसा करून आज ही परिस्थिती झालेली आहे. निदान पूर्वी इतकं ती वाईट स्थिती नव्हती. ती स्थिती कशी आली ते मी सांगू शकणार नाही, पण एवढं मी सांगू शकते तुम्हाला नक्कीच की ह्या पैशाने कोणतंही सुख, समाधान आणि तृप्ती मिळत नाही, कधीच मिळत. आज तुम्हाला वाटलं एक घर बांधावं, घर बांधलं, बरं, मग ते घर बांधलं, त्याला उपभोगलं नाही, काही नाही, मग मोटर पाहिजे, मोटर घेतली, मग आता एरोप्लेन पर्यंत जायचं. ही जी धावपळ आहे पैशासाठी, ही सिद्ध करते की पैशामध्ये सुख नाही. सुख कशात आहे? सुख आत्मानंदात. आत्म्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात जास्त सुखदायी आणि शीतल आहे. बरं, ही वेळ आलेली आहे, कारण कलियुग संपला, आता संपलाय त्याचा प्रकार. आता त्याची पकड गेलेली आहे, लोकांच्या लक्षात यायला लागलाय, आणि आता मनुष्य आत्मानुभवाला तयार आहे. आपल्या या महाराष्ट्रात अनेक संत गुरु गेले, फार मोठे मोठे लोक झाले, पण सगळ्यांना छळूनच काढलं. कुणाचं कधी काही ऐकलंच नाही, आणि सगळ्यांना छळून छळून इतका त्रास दिला की कोणी दुसरा असता तर त्यांनी जन्मताच म्हटलं असेल मला साधू संत व्हायचं नाही. अशी परिस्थिती होती. इतकी अक्कलच नव्हती लोकांना की साधू म्हणजे काय आणि संत म्हणजे काय. पण भलत्या लोकांच्या मागे त्यांच्या नादी लागायचं, भलत्या लोकांच्या मागे धावायचं, आणि जे खरे आहेत त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा. ही अशी परिस्थिती इथे होती पूर्वी. ती परिस्थिती आता बदलून एक नवीन परिस्थिती निर्माण होत आहे. तर हे जे आपले षड्रिपू आहेत त्यांचं कार्य फार जोरात सुरू होतं. आता ते हळूहळू निवळत चालले, कारण समोर दिसतंय की याचा काही फायदा नाही आपल्याला, ह्याने काही सुख नाही, ह्याने काही आनंद नाही. पण तरी सुद्धा आनंद कुठे आहे आणि सुख कुठे आहे ते मनुष्य शोधतो, आणि शोधता शोधता शेवटी त्याला हे कळतं की आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे, आणि त्या दर्शनाशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही. माझं म्हणणं असं आहे की आपले एवढे साधू संत झाले आणि त्यांना तर छळतच होते लोक म्हणा, पण तरी त्यांनी सांगितलं बरं काही हरकत नाही, तुम्ही देवाचं नाव घेत बसा, पांडुरंग पांडुरंग. तर टाळ कुठे चालले वा तिकडे वारकरी म्हणून. अहो पण आता झालं ना, तुम्ही बरेच कुठले बरेच केलं, तुम्ही सगळे जगाभरची देवळं पाहिली, सगळं काही झालं, आता शेवटी आता काय, आता काय तेच करत राहायचं का? आयुष्यभर तेच करत राहणार? त्याच्या पुढची पायरी जर तयार असली तर काय येऊ नये त्याच्यात. आणि त्याची पुढची पायरी म्हणजे सहयोग आहे. सहयोगामध्ये जे तुम्ही आजपर्यंत इच्छिले, जे तुम्ही मागितले आणि जे जिकडे तुमचं लक्ष होतं ते सिद्ध करायचं, आणि ते तुम्ही काहीही करायचं, कारण तुमच्यातच ही शक्ती, कुंडलिनी शक्ती आहे. पण तुम्ही हट्ट धरून बसले. आता इथे काही मंडळी आली, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो, आमची कुंडलिनी जागृत करा. म्हटलं तुम्ही 2 लाख घ्या, पण मला कुंडलिनी जागृत करा. कारण जसे पैशानी का कुंडलिनी जागृत होईल, हे जिवंत कार्य आहे, हे जिवंत कार्य आहे. जर एखादा बिला तुम्ही जमिनीत घातलं आणि त्याच्यासमोर सांगितलं मी तुला 1 लाख रुपये देते, झाड काढ, त्यामुळे अहो परत जा, तुम्हाला अक्कल नाही. तशातलाच हा प्रकार. हे जिवंत कार्य आहे, आणि जिवंत कार्य म्हणजे तुमच्या कुंडलीचं जागरण करणं. ते कार्य अनेकदा अनेक वेळेला ह्या महाराष्ट्रातही झाले. पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की एकाने एकाला द्यायचं, जास्त नाही. फार अगदी त्यांची सफाई करून, हे करून, ते करून शेवटी एक मनुष्य दिसला की त्याला जागृती देत असत. पण ज्ञानेश्वरांची कृपा आहे की 12व्या शतकात त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट लिहिलंय 6व्या अध्यायात की कुंडलिनी नावाची शक्ती. नाही तर त्याच्या आधी आपल्या इथल्या लोकांना कुंडलिनी आणि कुंडली मधला फरकच माहित होता. ती शक्ती आपल्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये आहे. तुम्ही कोणत्याही जातीचे असले, ब्राह्मण शूद्र, हे सगळं माणसाने बनवलेलं आहे, तसं कुणीच नाही आहे. मी तर मानतच नाही असं काही आहे जगात, आणि कोणीच मानलं नाही. साधू संतांनी कधी मानलं नाही मला माहिती.
कितीतरी साधू संतांची उदाहरणं आहेत, आता ती मी देत नाही तुम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे की श्रीराम ज्यांची आज नवमी आहे तेव्हा त्यांनी सुद्धा एका भिल्लिणीच्या दाताने उष्टी झालेली पोरं किती प्रेमाने खाली. त्याच्यात काय सिद्ध केलं त्यांनी की ही जात पात वर खाली असं काही नाही, सगळे मानव एकच आहेत. सगळ्यांमध्ये ती कुंडली असते. ही कुंडलिनी सगळ्यांमध्ये असताना तुम्ही असं कसं म्हणता की ह्यांची जात अमकी न त्यांची जात अमकी. हे नंतर काहीतरी गौड बंगाल लोकांनी सुरू केलं, पण वास्तविक मनुष्य संबंध मानवजात एक आहे हे स्वयोगाने सिद्ध होऊ शकते. कारण सगळ्यांमध्ये कुंडलिनी आहे. मग तो विलायतेतला मनुष्य असे ना का की हिंदुस्थानातला असे ना का, सगळ्यांमध्ये जर कुंडलिनी आहे तर मग तो वर खाली जातीय अमका तमका कसा. मी हे मानतच नाही, म्हणजे नाहीच आहे असं, पण तुम्ही मानू लागा. त्यासाठी आता इथे फार ओरड आहे धर्मांतराची. धर्मांतर नाही करायचं. सहयोग म्हणजे धर्मांतर आहे पक्का. मी सांगते तुम्हाला, आधीच सांगून ठेवतो. धर्मांतर म्हणजे ज्या धर्माच्या नुसत्या भ्रामक कल्पना आहेत त्या सगळ्या तोडून जो खरा धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत, जो सच्चा धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो. आत्म्याचा तो धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो. आणि हे जे वरचे जे आहेत की अमकेने तमकेने अमकेने, त्याच्यावरती आता पुष्कळशे राजकारणी लोक बरेच पोट भरत आहेत, ते सगळं बेकार. एक दिवस असा येईल की जे लोक पार होतील, ज्यांना सहयोगामध्ये कुंडलीचं जागरण मिळेल, त्यांचा संबंध चैतन्याशी झाल्यावर कसली जात पात नि कसलं काय हो मूर्खासारखं काढणं आहे हे सगळं. तेव्हा ही जी एक गोष्ट आहे की आता तुमच्या उत्थानाचा दिवस आला, त्याला बायबलमध्ये म्हणतात की इज युअर लास्ट जजमेंट, रेझरेक्शन. आणि पुराणात सुद्धा त्याला कियामा म्हटलेलं आहे. आणि जे त्यांनी लक्षणं सांगितली ती लक्षणं आहेत ती साक्षात होतात. मग कळेल तुम्हाला की मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन हा प्रकार देवाच्या नजरेत नाही आहे. देवाने सगळे पाठवले इथे एकानंतर एक कबूल, पण त्यांनी वेगळे धर्म काढायला सांगितले नाही. आता मी रोमला असते, कधी कधी इटलीला असते, तर तिथे त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्याशी वाद घेतला की म्हणे आम्हाला एक धर्म नकोय. म्हटलं वेगळे वेगळे धर्म कशाला पाहिजेत भांडायला. एक धर्म नको, कारण मग भांडताच येत नाही ना, भांडणार कसे, एकच धर्मात बसले. आणि हा धर्म म्हणजे स्वतःचा स्वधर्म आहे, जे शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वधर्म तो वाढवावा. आता ते साक्षात्कारी होते, तर त्यांनी हे सांगितलं की तुम्ही स्वधर्म वाढवा, आणि तेच कार्य आम्ही करत आहोत. स्वधर्म वाढवा. एकदा स्वधर्म वाढवल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही कोणत्या अंधारात बसले होते आणि कसली कर्मकांड करत बसले होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्यांनी काहीही लाभ होणार नाही. झालाय का आतापर्यंत झाला का? तर टाळ कुटत तुम्ही पंढरीला जा, आणि नाहीतर इकडे तुम्ही मक्क्याला जा, सगळं एकच प्रकार आहे. आंधळ्यासारखं चालले. अरे बाबा कुठे चालले तुम्ही? म्हणे मक्क्याला चाललो. असं काय मक्क्याला? वा वा आम्हाला गेलंच पाहिजे. आम्ही गेलो म्हणजे आम्ही हाजी होणार. म्हटलं हाजी पाजी काय होत नाही, तुम्ही बेकारची गोष्ट आहे. आता आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की मक्केश्वर शिव आहेत. त्या मुसलमानांना विचारा की तुम्ही एका दगडाला कशाला पुजता, त्याच्या भोवती का फिरता, तो दगड काय आहे? तुम्ही दगडाला मानत नाही ना, मग कशा? पण आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की ते मक्केश्वर शिव आहेत. हिंडोलिका देवीचं तिथे मंदिर आहे. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की मोहम्मद साहेबांनी काही शिवाला कमी लेखले, कडे कोण लेखलं? कारण शिव म्हणजे शाश्वत अनंत आहेत. ते त्यांना तुम्ही म्हटलं की ते कुठे ख्रिस्ती धर्मात कुठे आहेत किंवा अमक्या धर्मात कुठे आहेत, सर्व धर्मात आहेत, पण धर्म कुठे आहे ते मला दाखवा. धर्मच कुठे नाही, सगळा अधर्म आहे. पैसे खाणं, वाटेल ते धंदे करणं, सगळीकडे हा प्रकार सुरू. म्हणे मला मंदिर बांधायचं. म्हटलं कशाला? काही कमी आहेत का मंदिरं? नाही म्हणे पैसे द्या माताजी,
आम्हाला मंदिर बांधायचं म्हणून मुळीच बांधू नका. तुमच्या हृदयाची मंदिरं बांधा. हृदयामध्ये मंदिरं बांधली पाहिजेत. हृदयामध्ये प्रेमाची जेव्हा मंदिरं बांधली जातील तेव्हा हे सगळं मूर्खपणाचे जे धंदे ते सगळे सुटणार आहेत. हे सुटलेच पाहिजेत, नाहीतर भोगात त्याचे भोग चालू आहे. आता भोगायचं काय, तर तो परमानंद परमेश्वराची एक वेळा तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्ही जर त्या परमचैतन्याशी एकरूप झाला की मग काय. ह्या सगळ्या सर्व तऱ्हेच्या या विक्षिप्त खोट्या गुरूंबद्दल माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी सायन्सची भेट घ्यावी. सायन्सशी मुकाबला, सायंटिस्टशी मुकाबला. जर सायंटिस्ट बरोबर मुकाबल्यात ते जिंकले तर खरे, नाही तर खोटे. आमचं तर रात्रंदिवस सायंटिस्ट बरोबरच कार्य चालू. मग ते मेडिकल सायन्स असे की नका, फिजिक्सचं सायन्स असे नका, कोणतंही सायन्स असलं तरी. आणि सगळ्यांनी सिद्ध केलंय. पण आपल्या इथले सायंटिस्ट अजून जरा खालच्याच लेवलला आहेत मला असं वाटतं. ते येणार नाही तिकडे विचारायला. पण मी होते रुमानियाला, तर त्यांनी एक मेडिकल कॉन्फरन्स केली होती. तिथे मला बोलायला सांगितलं. तर मी त्यांना हे सांगितलं की लिव्हरच्या त्रासाने काय काय त्रास होऊ शकतात, लिव्हरने तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतात. आता हे सगळं ज्ञान सायन्सच्या पलीकडचं आहे, डोक्याच्या पलीकडचं आहे, बुद्धीच्या पलीकडचं आहे त्याच्या. तर त्यांनी मला लगेच एक डॉक्टरेट दिली. म्हणजे खरी खुरी डॉक्टरेट दिली. मी काय त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकले नाही, काय नाही. म्हटलं हे काय करता? अहो म्हणे माताजी तुमचं माहिती आहे का, कॉग्नेटिव्ह सायन्सेस. आता आपल्या सायंटिस्टना हा शब्दही माहीत नसणार कॉग्नेटिव्ह सायन्स म्हणजे. पण त्यांची मजल बघा कुठे गेलेली आहे की एक सायन्स असतं ते कॉग्नेटिव्ह आहे. आईन्स्टीनने सुद्धा म्हटलेलं आहे की एक टॉर्शन एरिया असतो, तिथून जे नॉलेज येतं ते आहे कॉग्नेटिव्ह. पण इथे लोकांना समजतं का कॉग्नेटिव्ह सायन्स म्हणजे काय, ते कशाशी खातात. मोठे मोठे सायंटिस्ट बनून फिरतात नुसते हे करून. तुमच्या तोफा बनवून आणखीन त्याच्यावर ताण म्हणजे जे बनवत आहेत स्पुटनिक सारख्या वस्तू, ह्यानी काय होणार आहे, ह्याचा काय फायदा होणार आहे. त्यांनी सांगितलं माताजी तुमचं संबंध ज्ञान कॉग्नेटिव्ह आहे, तुम्ही जे बोलता ते आम्ही सिद्ध करू शकतो आणि आम्ही सिद्ध करणार. म्हटलं हो तुम्ही करा, मी तयार आहे. आणि मग ते सिद्ध झाल्यावर ते म्हणे आम्ही काही मूर्ख नाही, तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे म्हणूनच आम्ही तुमच्या चरणी आलो. तर जेवढे हे खोटे गुरु आहेत त्यांना म्हणावं आधी तुम्ही सायन्स पुढे जा, सायंटिस्ट पुढे. आणि सायंटिस्ट 2 दिवसात त्यांना ठीक करून देते. कबूल आहे, सायन्समध्ये नीतिमत्तेवर काही लिहिलेलं नाही, अनिती नाही आहे, पण नीतिमत्ता काय वगैरे काही नाही, कबूल. पण सत्य आहेत ते, खोट्याला मांडणारे लोक नाहीत. तेव्हा हे जेवढे गुरु लोक तुम्हाला दिसतात ना चारीकडे पसरलेले, आणि जेवढे राजकारणी त्या गुरूंच्या मागे फिरतायत त्यांना म्हणावं आधी ह्यांना सायंटिस्टची ओळख करून द्या, आणि सायंटिस्टला म्हणावं यांना बघा. आता हिंदुस्थानातले सायंटिस्ट लायकीचे आहेत काय माहीत नाही, पण बाहेरचे सायंटिस्टची मी गोष्ट सांगते. रशियात तसं आहे. अहो काय 51 लोक असे 51 सायंटिस्ट आहे. मी म्हटलं तुम्ही हिंदुस्थानात या, तुमची कदर होईल. ते म्हणे आम्हाला आमच्या देशातच काम करायचं. काय त्यांची देशभक्ती ते बघून मला आश्चर्य वाटतं की अहो आम्ही वर्षानुवर्ष लढलो, त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, आणि आता लोकांची देशभक्ती गेली कुठे, ती नाहीच, लुप्तच झाली. पैसे खाणे, ज्याला पाहिला तोच पैसे खातो, अरे मग जेवतो का नाही, का पैसेच खात राहतो. हा प्रकार बघून असं वाटतं की ह्या देशातली अस्मिता ज्याला म्हणतात ती परत नष्ट झालेली. नाहीतर हे असं कसं करताय. अहो 42 सालात आम्ही स्वतः लहान असताना सुद्धा आम्ही त्याच्यात उडी मारली असं म्हटलं पाहिजे. आणि इतक्या लोकांचं आम्ही तिथे इतकी लहान असून सुद्धा मी त्यांची लीडर होते. मग छळलं मला त्यांनी, मारलं, कबूल आहे, काय करणार. तुम्ही जर कोणत्या चांगल्या कार्यासाठी आलात तर होणारच आहे हे असं. परत तुमच्या पुण्यालाच कितीतरी भलते गुरु आले आणि इथे त्यांना तुम्ही केवढी वाव दिली.
अजूनही लोक भगवे वस्त्र घालून फिरतायत सगळीकडे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण सत्याला धरून नाही आणि असत्याला इतक्या पटकन आपण पकडतो. आणि ते महाराष्ट्रात, अहो काय आहे महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश. जसं नाव आहे महाराष्ट्र तसाच आहे हा देश. मी तर मराठी भाषेचं फार गुणगान गाते, लोकांना सांगते तुम्हाला येणार आहे फार कठीण, याला पर्याय इतके आहेत, इतका एक एक शब्द इतका अचूक आहे. पण मराठी माणसाची स्थिती बघून आश्चर्य होतं. त्या गुरुच्या मागे धावले, त्या गुरुच्या मागे धावले, काय करतायत काय समजत नाही. आणि सगळे म्हणे, आम्ही म्हणे संन्यास घेतला. कशाला? आमच्या गुरूंना आम्ही सगळं काही दिलं. अहो जर तुम्ही घरात गृहस्थ असून तुम्ही ह्या गुरुला देता, हा संन्यासी हा भामटा, ह्याला कशाला देता तुम्ही? तर आमच्या गुरूंना काही म्हणू नका. म्हटलं का म्हणणार नाही? हा भामटा आहे, हे भामटा आहे असं मी नेहमी म्हणणार, मला कोणाची भीती नाही. पण तरी सुटले, बरेच सुटले. मी सांगते तुम्हाला, पुण्याचे बरेच आपले चंबू गबाळे घेऊन पळाले, ते मला माहिती आहे. पण तरी सुद्धा आहे महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक गुरु महाराज बसलेले. कधी काय म्हणतात तर कधी काय म्हणतात. पैसे खायच्या मागे किती पैसे आणले बाबा तू, इथून सुरू. तर सर्वात प्रथम हे जाणलं पाहिजे की जर सत्य जाण्याचं असलं तर अशाच माणसापासून जाणलं पाहिजे, तो तुम्हाला सत्य देईल. बेकारच्या लोकांच्या मध्ये आपण जाऊन काय मिळवणार? कधी कधी फार दुःख होतं. चांगले चांगल्या घराण्यातले लोक अगदी त्यांचे डोळे माझ्यासमोर अशी फिरायला लागले. म्हटलं तुझे गुरु कोण? ते फलाने आमचे गुरु. चांगले श्रीमंत लोक, आमचं म्हणे सगळी म्हणे गुळगुण झाली, काही राहिलं नाही, एक पैसा राहिला नाही, आणि डोळे मात्र आमचे असे असे फिरतात. वा वा. आता ते गुरु आहेत कुठे? म्हणे ते परमेश्वराकडे गेले. असं का? ती नरकात गेले, तो आधी पत्ता काढा. हे असले प्रकार पुण्यातले सुशिक्षित आणि आपल्याला फार मोठे हे म्हणायचे काय, इंटलेक्च्युअल्स म्हणून राहिले, त्यांची ही स्थिती. मग बिचाऱ्या गरिबांची काय म्हणायची? परत कितीतरी गोष्टी बोकाळल्या. त्या संबंध त्या पुण्यात कशाला आहे मला समजत. अहो ह्याला पुण्यपठणम म्हटलेलं आहे. ह्या पुण्यात ह्या घाणेरड्या गोष्टी आल्या कुठून? म्हणजे आपली संस्कृती म्हणजे काय मूर्खपणाची आहे की काय? ह्या संस्कृतीचा महासागर आहे. मला लोकांनी सांगितलं, फॉरेनच्या लोकांनी, की माता तुम्ही एक इंडियन कल्चरवर एक पुस्तक लिहा. म्हटलं हे झालं, एवढा महासागर कसा मी पोहून काढणार? मी कसं काय सांगणार? अहो एकेका गोष्टीचं इतकं बारीक आहे विश्लेषण. त्याच्यात हिंदू धर्म वगैरे काही नाही, पण ही जी त्याच्यातली तत्व विधान आहेत त्याला धर्म वगैरे असं काही नाही. हिंदू म्हणजे हिंदू आपल्याला कुणी म्हटलं माहिती का? अलेक्झांडरने. तो रिव्हर सिंधू नदीवर आला. आता तो होता ग्रीक, त्याला काही स म्हणता येणार, तर तो म्हणे हिंदू, म्हणून आपण हिंदू झालो. हिंदूशी संबंध नाही, ही आपली संस्कृती आहे. आणि आपल्या संस्कृतीत इतकं बारीक बारीक आहे, इतकं बारीक बारीक दिलेलं आहे, पण ते रुजलं असलं तरी ते आता आपण वापरत नाही. त्या संस्कृतीबद्दल सांगताच येणार नाही, कारण महासागर. पण आता मी पुण्यालाच बघते ना, सगळ्या बायका अमेरिकन कल्चर आयला वाटतो. आधी अमेरिकेला जाऊन बघा काय स्थिती आहे. किती घरं मोडली गेली ते बघा. तिथली मुलं ड्रग्ज घेतात ते बघा. दारू बायका पितात ते ऐकलं मी, मला तर आश्चर्य वाटलं बा. त्यांची काय स्थिती आहे ती बघा. आणि ते आपल्या देशाकडे बघतात की आमची संस्कृती तिथे जायची, त्याच्या आधीच ते म्हणतील की आमचे साक्षात इथे रूप बसलेले. हे जाणार कसं? आपल्याला म्हणजे अमेरिकन लोक वाटतात फारच चांगले, सगळे कर्जाऊ आहेत, एकूण एक. तो देश सुद्धा कर्जाऊ आहे आणि त्या लोकांची डोकी उलटी आहे. त्यांच्यातनं काही शिकायचं नाही. जे शिकायचंय ते आपल्या आत आहे. जो काही ज्ञानाचा भंडारा आहे तो आपल्या आतमध्ये, तो मिळवायचा आहे. मला तर आता आश्चर्य वाटलं, रस्त्यावर मी मुलींना बायकांना भेटलं, केस बीस कापून अगदी एवढ्या एवढ्या स्कर्ट्स घालून, आणि रंग तसा आपला हिंदुस्थानी,
आणि चालल्या. म्हटलं काय आहे? हे म्हणे अमेरिकन आहेत म्हणे. असं का? नको रे बाबा, ते अमेरिकनचं घाणेरडे लोक आहेत, काही त्यांच्यात शिकण्यासारखं नाही. ते आमच्यापासून येऊन शिकायला इकडे येतात. हजारो माणसं या देशात कशाला येतात हा पण विचार केला का? सत्य शोधायला ते हिंदुस्थानात येतात, पण त्यांना कोणी ना कोणी गुरु पकडतो, एअरपोर्टवरच पकडून घेतो. आणि आले इथे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे सहयोगी जे फॉरेनहून येतात ते ह्या तुमच्या मातृभूमीला वंदन म्हणून मुके घेतात वाकून, की ह्या महाराष्ट्रातूनच माताजी आलेल्या आहे. ही त्यांची कमाल बघा, त्यांची ओळख बघा, त्यांची समज बघा. आणि आपल्याला आहे का ते समज? सगळं मांडलं तरी आपली संस्कृती गेली कुठे? गांधीजींच्या बरोबर मी होते तेव्हा त्यांचं हे सहयोगावरच लक्ष होतं. आणि त्यांनी सांगितलं की सर्व धर्माचं जर आपण तत्व काढून एकत्र केलं तर एक नवीन धर्म बनवता येईल. म्हटलं मी तेच करणार. आणि तो धर्म म्हणजे सहज धर्म आहे. त्याच्यावर गांधीजी म्हणाले होते की हे अशक्य नाही, कारण आपली संस्कृती आहे. हे अशक्य नाही, मुळीच अशक्य आहे. आणि हे होऊ शकते, हे घटित होईल. आपल्या संबंध शास्त्रात आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे असं म्हणत आहे. तसंच प्रत्येक धर्माच्या शास्त्रात हेच लिहिलेलं आहे. हे जे खोटं नाटक करत बसतात ना, त्याचा काहीही संबंध त्या धर्मांशी नाही. सर्व धर्मात एकच गोष्ट लिहिली आहे की आत्मसाक्षात्कारला प्राप्त करा. म्हणजे काय की हाच एक मार्ग असं लिहिलेलं आहे स्पष्ट. हे सगळं लिहिल्यावर सुद्धा इकडे लोक समाजवाद, अहो ते समाजवादाचे रश्याला जाऊन बघा काय वाभाडे निघाले. कशाला समाजवाद घेऊन बसले? काहीतरी दाखवायला म्हणून की आम्ही काहीतरी वेस्टर्न आहोत. अहो तुम्ही जे आहात तेच दाखवा, ते फार मोठं आहे आणि त्याची महत्ता सांगता येत नाही, इतकी मोठी गोष्ट आहे. तर गांधीजी मला म्हणाले की तुझा सहयोग, मी लहानशी होती 7 वर्षाची तेव्हा त्यांच्याजवळ गेले होते, तुझा सहयोग सुरू करू आपण. पहिल्यांदा स्वतंत्र झाल्याशिवाय तुम्ही स्वस्वातंत्र्य कसं चालणार? कबूल बा. म्हणून स्वातंत्र्याच्यात आम्ही भाग घेतला, मेहनत केली, सगळं काय केलं. पण आज बघते काय झालंय लोकांना, नवीनच शिंग निघाली. ते कसे काय लोक झाले? एक त्याला कारण गांधीजींची एक चूक होती, त्याने जवाहरलाल आपल्या डोक्यावर बसवलं. हा काय हिंदुस्थानी होता? पक्का ब्रिटिश मनुष्य, त्याला काही माहित सुद्धा नाही, गंध सुद्धा नाही आपल्या ह्याच्याबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल ज्याला बिलकुल माहिती नाही, अशा माणसाला आपल्या डोक्यावर कशाला बसवलं माहित नाही. दुसरा त्यांना कोणी मिळाला नव्हता का? हीच एक चूक गांधीजींनी केली आणि त्या चुकीच्या आजपर्यंत आपण फळं बघतो. लगेच सुरू झालं वेस्टर्नाइज राहणं, सगळं काही वेस्टर्नाइज असलं पाहिजे. अहो काय या लोकांना आंघोळ सुद्धा करायला येत नाही, या लोकांपासून शिकण्यासारखं काय? मला तर समजतच नाही लोक कसे ह्या सर्व गोष्टीला आणि ह्या सर्व संस्कृतीला मान्यता देतात. अहो तिथे जाऊन बघा ना त्यांची काय स्थिती आहे. इंग्लंडला बघा, इंग्लंडला हजारोनी मुले ड्रग पितात. एड्स, ड्रग्स आणि व्हायलन्स, तिन्ही गोष्टी इतक्या भयंकर आहेत तिथे. तुम्हाला आता इथे बसले ते लोक यांना काय सांगा. आणि ते त्यातनं घाबरून निघाले आणि सहयोगात उतरले. आणि त्याने सांगितलं माताजी हे सगळं तुम्ही काहीही आणू देऊ नका, अगदी एकही गोष्ट. म्हटलं काय नाही आणू द्यायचं? म्हणे वेस्टर्न कल्चर. अहो लहानशा गोष्टी सुद्धा त्यांना माहिती आहे. फ्रान्समध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मुली पाठवल्या त्या, तसं अहो माताजी यांना काहीही माहित नाही. असं का? काय म्हणजे? अहो बाहेरून येतात ते एकदम पाणी पितात, गरम मधनं आले आणि पाणी पितात आणि केळं खाऊन सुद्धा पाणी पितात. म्हटलं असं का? म्हणजे हे आम्हाला सगळ्यांना, तुम्ही काश्मीरला जा नाहीतर इकडे महाराष्ट्रात या सगळ्यामध्ये केळ्यावर पाणी नाही प्यायलं पाहिजे. अशा लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं आपल्याला माहिती आहे. मी जे म्हणते सगळं आपल्याला माहिती आहे की हा मूर्खपणा आहे.
पण एवढं मात्र खरं की जे मी पाहिलं ते तुम्ही पाहिलेलं नाही. आणि दाखल्या मूठ 1.25 लाखाची तसं आहे की तुम्हाला असं वाटतं पण ह्या लोकांमध्ये अक्कल नाही आहे. आणि ती अक्कल येणार कशी? त्यांना संस्कृतीच नाही. एवढ्या महासागराच्या या संस्कृतीत राहून आपण जर मूर्खासारखे वागले आणि तुमचे मुलं उद्या जर ड्रग्स घेऊ लागले आणि हे सगळे धंदे करू लागले म्हणजे मग तुम्ही ओरडत बसाल. तिथे तर मुलांचं काय, आई वडिलांचंच ठिकाणा नाही. फॅमिली म्हणजे नाहीच. आणि अगदी बेशरम लोक आहेत त्या बाबतीत. अगदी स्पष्ट सांगतील की मी माझ्या बायकोला घटस्फोट दिला. असं का? आता आम्हाला नमस्कार. हे असले तुमचे जे इंग्लिश भाषा शिकून जे वाभाडे निघाले आहेत ते मात्र मला आश्चर्य वाटतं. इंग्लिश भाषा शिकायला काय नको? मी कधीच इंग्लिश भाषा शिकले नाही. मराठी शाळेत शिकले आणि मराठीतच शिकले सगळं. नंतर मग सायन्समध्ये सुद्धा इंग्लिश भाषा नव्हती आणि मेडिकलही नव्हती. पण ते म्हणतात मी अशी इंग्लिश बोलते की वा. अहो हे इंग्लिश भाषेत आहे काय दम? आत्म्याला स्पिरिट, परत दारूला स्पिरिट, परत भूतालाही स्पिरिट. म्हणजे आत्मा आणि स्पिरिट एक आहे की काय? आत्मा आणि भूत एकच असलं पाहिजे. अहो काय म्हटलं, काय संपदा आपली. बरं, आता ह्या सर्व संस्कृतीची संपदा किंवा गाभा काय? तो काय? अध्यात्म हा त्याचा गाभा आहे. नुसतं शहाणपण मिळवणं आणि स्वतःला काहीतरी विशेष समजून कमेंट दाखवणं हा काही त्यातला आत्मा आहे. त्यातला जो गाभा आहे तो अध्यात्म आहे. आणि त्या अध्यात्माची जी परिसीमा आहे ते आत्मसाक्षात्कार आहे. हे जाणून घेतलं पाहिजे. अध्यात्म त्याच्याशिवाय नुसती बडबड करत राहायची, इकडे जाऊन ते प्रवचनं द्यायची, नंतर आणखी काय काय प्रकार, त्यांनी काहीही होत नाही. 17 प्रवचनं ऐकून सुद्धा तुम्ही जसेच्या तसे राहणार, काही फायदा होणार. कशाने फायदा होईल? तुमच्या आत्म्याच्या दर्शनाने, त्याच्या प्रकाशात, त्या आत्म्याच्या प्रकाशात तुम्ही जेव्हा बघाल तुम्हाला आश्चर्य वाटेल की निरक्षीर विवेक, पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे कसं आहे वेगळं वेगळं, ते अगदी साक्षात होईल. तुम्ही चूक काम करणारच नाही, तुमचा रस्ता चुकणारच नाही. म्हणून सांगायचं म्हणजे असं की आज वेळेची ही हाक. आज तुम्ही सगळेच म्हणतायत की आता ही 2000 वर्ष संपली आणि संपत आहेत, त्याच्यानंतर सत्ययुग येणार आहे. त्यात जर टिकायचं असलं तर स्वतः सत्यात उभं राहिलं पाहिजे. ते फालतूचे जे आपले ढोंगपणाचे प्रकार आहेत ते काही चालणार नाही. दुसरे म्हणजे नसते अवास्तव बडबडणं आणि बोलणं, आणखी काहीतरी दाखवायचं की आम्ही फार मोठे शिक्षणात विशेष आहोत, काही चालणार नाही. तुम्ही सत्यावर उभे आहात की नाही हे पाहिलं जाईल. आणि जर तुम्ही सत्यावर उभे असले तर तुम्हाला कोणी हात सुद्धा लावू शकतो. अहो साप सुद्धा चावत नाही आमच्या सहयोगाने, काही होत नाही त्यांना. ते म्हणतात माताजी तुमचं आम्हाला संरक्षण. अहो कसलं संरक्षण? तुम्ही स्वतःच पार झालेले, परमेश्वराच्या साम्राज्यात गेलेले, मी कसलं तुम्हाला संरक्षण देणार? अशी एक नवीन स्थिती येणार आहे, एक नवीन जग तयार होणार. त्या जगात ख्रिस्तानी म्हटल्याप्रमाणे हे लास्ट जजमेंट आहे. जे उचलले गेले ते गेले आणि जे बाकीचे ते जाणार, संपणार, खानदान सहित, सर्व गर्वासहित आणि सर्व मूर्खपणासहित. तेव्हा मी आज मुद्दामून तुम्हाला विशेष हे सांगायला आले, विशेषतः महाराष्ट्रात. पुणे शहर म्हणजे संबंध महाराष्ट्राचं हृदय. पण इथे काय काय धंदे झाले ते तुम्हाला माहिती आहे, मला सांगायला. आता पुढे मात्र याला पुण्यपट्टणम करून सोडायचं आणि पुण्याचंच उतरलं पाहिजे. त्याच्यात काही तुम्हाला हे सोडा, घर सोडा, बायकोला सोडा, अमुक तमुक काय मी म्हणते. मी दारू सोडा सुद्धा म्हणत नाही. आपोआप दारू सुटते, आपोआप ड्रग सुटतो.
सगळं काही सुटतं ते मी काही तुम्हाला म्हणत नाही, कारण एकदा स्वच्छ झाले, कमळासारखे वर आले, मग काय राहणार तुमच्यात घाण? अगदी निर्मळ होऊन जाणार, अगदी व्यवस्थित होऊन जाणार. आणि हीच एक आईची इच्छा. त्यासाठी धडपडते. आता माझं एवढं वय झालंय, पण तरीसुद्धा मला सारखी धडपड वाटते की अजून काही झालं नाही पूर्णपणे, अजून लोकांच्या डोक्यात शिरलेलं नाही. जेव्हा मी तुमचे न्यूजपेपर वाचते का, तर मला वाटतं काय चाललंय लोकांचं मूर्खपणा, आपापसात लाथा बुक्या चालू आहे. अहो कुठे आलात तुम्ही? आले ना आता 2000 वर्ष पूर्ण व्हायला, आता कुठे आहात तुम्ही? अजूनही तेच सुरू, जातीयता, अमक तमक, हे ते काही नाहीच आहे, हे असत्य आहे. कसलं तरी ढोंगबाजी आहे, तसं काही नाही आहे. आता हे सिद्ध करायचं तुमच्या हातात. उगीच माझ्या विरोधात ह्या पुण्यात लोकांनी नुसत्या इतक्या कंड्या उठवल्या होत्या, त्याची मला काही पर्वा नाही, पण त्यांचं स्वतःचं काय त्यांनी केलंय ते विचारून बघा. आता आमचा सहयोग 80 देशात चालू, 80 देश, असं परवा हे लोक सांगत होते, मला तर माहित नाही. तो कसा की एक आज मनुष्य पार झाला की तो जाऊन दुसऱ्याला करतो, मग तो तिसऱ्याला करतो, असं करत करत आता 80 देशात चालू आहे. पण 80 देशात कुठेही वादावादी नाही, भांडणं नाहीत, पैसे खाणं नाही, काय. हे कसे शक्य आहे? आमचे तर 2 घरात राहत नाही, 2 माणसं त्या एका घरात असले तरी तेही जमत नाही. आणि ही विशेष पात्रता आली कशी, हा प्रश्न आहे. आपल्यामध्ये सामूहिक चेतना, ही नवीन तऱ्हेची चेतना, मानवी चेतनाच्या पलीकडे ही चेतना जागृत झाल्यावर दुसरा कोण आहे? सगळे एकाच परमेश्वराच्या ठाई आहेत. आता परमेश्वराचं नाव काढलं म्हणजे सुद्धा पुष्कळ कुठून जायचे. जसं काय यांचा परमेश्वर दुश्मनच आहे की काय? अहो हे नसते. बुद्धीचे चोचले बंद करून जे सत्य आहे ते बघा, फार झालं. स्वतःला फार समजण्यात काही अर्थ नाही. दुसरा अनुभव असा आहे, लोकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रीयन लोक भयंकर घमंडी आहे, म्हणजे फार गर्विष्ठ आहेत. म्हटलं तसं काही नाही बरं, असं कसं म्हणता तुम्ही? नाही म्हणे, एक साधारण तोलाचा मनुष्य एखादा कप्तान असला ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, मिलिटरी, तर तो कसा छाती काढून चालतो. पण इकडे नॉर्थ इंडियामध्ये म्हणे इतके अगदी उंदरासारखे बसतात तुमच्यासमोर. म्हणलं बा आता काय करणार. इथे म्हणे लोकांना भयंकर स्वतःबद्दल कमेंट, आम्ही म्हणजे कोण, शिवाजीचे दत्तक पुत्र आहेत सगळे. तेव्हा लक्षात घेतलं की जोपर्यंत तुमच्यात आत्म्याचा आनंद येणार नाही, स्वतःचं स्वरूप दिसणार नाही, तोपर्यंत हे जे सर्व अत्यंत दैवी गुण म्हटले ते तुमच्यात प्रकाशित होणार नाही. पण एकदा तो प्रकाश तुमच्यात आला, कुंडलिनीच्या जागरणाने तुम्ही जर ह्या चारीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या प्रेमाच्या ह्या साम्राज्यात उतरलात, मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसं झालं, मी इकडे कसं आलो. अहो पण तुमच्यात आहे तेच, हे सिद्ध आहे. हा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. हा योग तुम्ही प्राप्त करा. त्याच्यासाठी काही विशेष करायला नको, काही द्यायला नको, फक्त घ्यायला हवं. ते घेणं म्हणजे असं की थोडं नम्रपणे बसायला पाहिजे. उद्धट लोकांसाठी कुंडली जागृत होणार. एखादा मनुष्य जर उद्धट असला ना, तुम्ही पाहिजे त्याची कुंडलीने किती ओढली तरी ती जागृतच होत नाही. पण तोच नम्र मनुष्य असला की ते पटकन होतं. तुम्ही सगळ्यांनी आपली कुंडलिनी जागृत करून घ्यावी, ही माझी विनंती आहे. दुसरं मला काहीही नको. ते एकदा पाहिलं मी की बस झालं. पुण्यात मी येऊन राहिलो ते आधी सुद्धा बरेच वर्षापासून इथे मेहनत करते. मागल्या वर्षी फक्त आले नाही तरी यावेळेला इतका उत्साहाने लोकांनी, फारच उत्साहाने मला एअरपोर्टवर दिसले. फार आनंद झाला. आणि त्या आनंदाच्याच ह्याच्यात मी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी असला आनंद उचला, प्रेमाचा आनंद उचलायचा असला, हे निर्वाज्य प्रेम परमेश्वराचं आहे ते प्राप्त झालं पाहिजे. आणि ते अगदी सहज आहे, अगदी सहज आहे. ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. कृपा करून हा आशीर्वाद स्वीकार करा.